नमस्ते किसान, नमस्ते भारत। मी मिलिंद किसान आणि किसान पाठशाळा टीम सोबत आज आहो आम्ही महाराष्ट्र दौऱ्यावर। महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील पथरोड गावात आहो। इथे एका शेताला व्हिजिट देण्याकरता आलेला आहो। येथील शेतकरी आहेत ज्यांनी कंद लागवड केलेली आहे। चला भेटूया शेतकऱ्यांना आणि जाणून घेऊया त्यांचा परिचय आणि काय। राम 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 राम। आता पहिले हे सांगा आपण कुठल्या गावात आहोत आणि तुमचं नाव? विश्वनाथराव हागे, राहणार पथरोड, तालुका जलपूर, जिल्हा अमरावती। बरं, हे शिवार आहे, पथरोड शिवार आहे। हे काळीचं शेत आहे। तुम्ही कधी लावलेलं आहे? कुठलं काय लावलेलं आहे? रोप कंद काय? कंद लावलेला आहे 17 जुलैला। 17 जुलैला कंद लावलेला आहे। झिगझॅग बरं, तुमच्या गावात सगळे जण जनरली 5x5, 5x4, 4.5 असं लावतात आणि चौफुलीच लावतात। तर तुम्ही बा 5x7 आणि झिगझॅग हे लावण्याचा कसा काय निर्णय घेतला? किसान साहेबाचं युट्यूबवर पाहून फक्त लावलेलं आहे डायरेक्ट। म्हणजे तुम्हाला किसान पाठशाळेचं बलराम सरांचं जे युट्यूब चॅनल आहे ते बघितल्यानंतर जी माहिती भेटली त्या माहितीच्या आधारे तुम्ही स्वतः निर्णय घेतला आहे का आपण बलराम सरांचे गाईडलाईन नुसार आणि त्यांच्या हे केलेलं आहे? या खताला, या बनाला रासायनिक सुद्धा नाही, रासायनिक भट्टी खात बनवून टाकलेलं आहे आणि 1.5 ट्रॉली शेणखत भट्टी खात बनवून टाकलं तुम्ही? त्याच्यात 2दा भट्टी खत असं बनवलं की पहिल्यांदा एका ट्रॉलीत 8 पोते फॉस्फेट, 2 पोते पोटॅश, 2 पोते अमोनियम असे 2 डोस दिले आणि नंतर अर्ध्या ट्रॉलीत 4 पोते DAP याचं भट्टी खात तयार केलं आणि त्याच्यात 1 बॅग मॅग्नेशियम टाकून ते दिलं। त्याच्यानंतर 1 बॅग पोटॅश आणि 1 बॅग अमोनियम याचे 4 ड्रिंचिंग दिले 10-10 किलो। ठीक आहे, म्हणजे तुम्ही याला फर्टिगेशन पण खूप कमी प्रमाणात केलेलं आहे। फक्त तुम्ही जे टेक्निक आहे किसान पाठशाळेचं बलराम सरांनी सांगितलेलं 70-30 आहे। ही नाली आहे, बोंदा मापून याला 4चा भाग देऊन हा बहळ आहे। बरोबर आहे। त्या हिशोबाने तुम्ही ते त्याला पंजे ठेवले। थॉम आहे याला। प्रत्येक घडाला तुम्ही बंच मध्ये मेहनत। याचा फायदा काय होतो? याच्यात शेणखत आणि 19 असं बांधलेलं आहे। याच्यामुळे खालचंही केळ वरच्या केळावर झालं। खत न टाकता तुम्ही फक्त व्हायस्नोमेटा आणि शेण जरी टाकलं ताजं तरी चालते। खतामुळे कधी कधी एखाद्या वेळेस तो दंडा खालचा काळा होते, खत थोडं जास्त झालं तर त्याच्यामुळे खतापेक्षा ऐवजी व्हायस्नोमेटा घेतला तर त्याचा फायदा जास्त होतो आणि तो तेवढा दुष्परिणाम होत नाही। 70-30 पूर्णपणे ते फॉलो केलेलं आहे त्यांनी। नाली, हे पाली आणि दोन्ही ड्रीप आहेत त्या 2 लाईनच्या मध्ये आहे। लाईन टू लाईन 5 फूट आणि प्लांट टू प्लांट किती आहे? 7 फूट बंच मॅनेजमेंट केलेलं आहे। आणि कंद शेती असल्यानंतरही सुद्धा जे घड आहेत त्याचं वजन, केळाची लांबी आणि जे शाईन एकदम सुंदर दिसत आहे। आणि ॲव्हरेज किती आला याचा? 25 किलो। 25 किलोचा ॲव्हरेज आला। एक कापणी झालेली आहे। 8 फण्यांच्या 9 फण्यांच्या बंचचं घडाचं वजन 25 किलोचा ॲव्हरेज आलेला आहे। मोठीत मोठी 20 केळाची फणी आहे आणि तिचं वजन आहे 4 किलो। हा सर, तुम्ही काय सांगत होते? 70-30 छान उत्तम प्रकारे व्हिडिओ किसान पाठशाळेचं चॅनल मोबाईलवर बघून त्यांनी उत्तम प्रकारे कुठलेही कोणाची मदत न घेता स्वतः जे आपले बलराम सरांच्या मार्गदर्शनात उत्तम शेती करत आहेत। ज्या गावात 5x5च्या पुढे कोणी विचार करत नाही तिथे कंद शेतीत एवढी उत्तम घड आणि मॅनेजमेंट एकदम सुंदर आहे केळा शेती। आणखी तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? तुमच्या गावातील जे लोक, मला जेवढी माहिती आहे किसान पाठशाळेबद्दल ते माझ्या जवळच्या सर्वांना मी माहिती देतो आणि त्यांना शेतात पण सांगतो की अशा पद्धतीनं झालेला आहे। म्हणजे तुम्ही जर समजा तुमच्या हिशोबाने अनुभवावरून तुमच्या 5x5
मध्ये लागवड केलेली चांगली का 5x7 नाही, किंवा 5x8 जे 100% किसान पाठशाळेची 5x7. गाईडलाईन नुसार झिगझॅग मध्ये किंवा चांगली का चौफुल्लीत चांगली? नाही झिगझॅग. झिगझॅग मध्ये परत पुढची जी लागवण लाईन ते 5x9 लावी. 5x9 मध्ये चालेल त्यावेळेस सर. 5x9 रोप लावा सर. 5x9 साठी लागलं तर. आणि त्याचे तुम्ही एकापेक्षा जास्त हे घेऊ शकता कटिंग. याच्यातही 7व्या महिन्यात बच्चा सोडलेला आहे. हा नाही ठीक आहे चालेल, सोडू 7व्या शकता. महिन्यात बच्चा सोडला आहे. ठीक आहे. याचं एकही बिल कापलेलं अशा नाही, प्रकारे आता पत्ता कापलं नाहीये. ज्या क्षेत्रात उत्तम प्रकारे केळी होते, परंपरागत पद्धतीने केळी होत आहे, त्याही क्षेत्रात किसान पाठशाळेच्या मार्गदर्शनात यूट्यूबचे माध्यमातून माहिती घेऊन शेतकरी स्वतः माहिती घेऊन केळा शेती यशस्वी करत आहे. बी किसानच्या मार्गदर्शनात, बलराम सरांच्या मार्गदर्शनाखाली किसान पाठशाळेच्या माध्यमातून उत्तम प्रकारे यशस्वी केळा शेती करत आहे. नमस्ते किसान, नमस्ते भारत. या प्रकारचे असे आणखी व्हिडिओ बघितण्याकरता जोडलेले रहा किसान पाठशाळेसोबत, बी किसानसोबत.